लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी। हे वढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी ऐकतो मराठी। जाणतो मराठी मानतो मराठी। नमस्कार, मी रेणुका. सुप्रभात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. स्पीड न्यूज आपण बघणार आहोत, पण बातम्या सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आज मराठी भाषा दिन आहे, त्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि स्पीड न्यूज सुरू करण्याआधी बघूयात आजच्या हेडलाईन्स. आज जागतिक मराठी भाषा दिन. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा आजचा मुहूर्त टळला, कारण फाईल्स अजूनही मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडेच. सुरेश प्रभूंची रेल्वे प्रवाशांवर कृपा. प्रवासी तिकिटात कोणतीही भाडेवाढ नाही, पण एकाही नव्या गाडीची घोषणा नाही. आता 4 महिने आधी करता येणार ॲडव्हान्स बुकिंग. 17,000 बायो टॉयलेट्स बांधणार. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावणार. 108 ट्रेन्समध्ये ई कॅटरिंगची सुविधा पुरवणार. माझा मतदारसंघ, माझं राज्य या अर्थसंकल्पावर, या रेल्वे अर्थसंकल्पावर पूर्णपणे नाराज. त्यांनी बजेट नीट ऐकलं नसेल, पूर्ण वाचल्यावर त्यांच्या लक्षात. शिवसेनेच्या नेत्यांनी बजेट नीट वाचलं नसेल. शिवसेनेच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला, तर सेनेची नाराजी नवी नाही, दानवेंची प्रतिक्रिया. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचार प्रकरणी जनमंचाची एसीबीकडे तक्रार. विदर्भ जलसिंचन महामंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये साटलोटो असल्याचा आरोप. मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांच्या पात्रतेसंदर्भातला वाद सुप्रीम कोर्टात. हायकोर्टाच्या आदेशांविरोधात वेळुकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी. आणि सुट्टीवरून उशिरा परतल्यानं मालकाची वीटभट्टी कामगाराला मारहाण. मोटरसायकलच्या मागे बांधून नेलं फरफटत. कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार. आणि आता बघणार आहोत स्पीड न्यूज. आज 27 फेब्रुवारी आहे, अर्थात ज्ञानपीठ विजेते विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या निमित्तानं जगभरातल्या मराठी भाषिकांकडून हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं अनेक शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचा आजचा मराठी भाषा दिनाचा मुहूर्त मात्र टळतोय, कारण या प्रकरणाची फाईल सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे आहे, ज्याला अजून कायदा आणि गृह मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. या प्रक्रियेला किमान 15 दिवस लागतील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल पहिलं बजेट सादर केलं. कुठल्याही नवीन गाडीची घोषणा त्यांनी केली नाही आणि प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करता सामान्य प्रवाशाला त्यांनी दिलासा दिला. बजेटमध्ये जनरल डब्यात आता मोबाईल चार्जिंगची सोय, त्याचबरोबर स्वच्छतेवर भर. 17,000 बायो टॉयलेट्सचं बांधकाम. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे. रेल्वेमध्ये 8,50,000 कोटींची गुंतवणूक याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्याचबरोबर तक्रारींसाठी 138 ही हेल्पलाईन आणि सुरक्षेसाठी 182 क्रमांक या हेल्पलाईनच्या घोषणा देखील सुरेश प्रभूंनी केल्या. राज्यासाठी काही नव्या रेल्वे मार्गांची घोषणा झाली आहे. पुणे लोणावळा 3ऱ्या लाईनसाठी मान्यता मिळाली आहे, ज्यासाठी 800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मिरज लोंढा दुहेरी रेल्वे मार्गासाठी 4,670 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा बल्लारशा या रेल्वे मार्गासाठी 630 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राजनंदगाव आणि नागपूरवर 3रा रेल्वे मार्ग मंजूर झालाय. कराड चिपळूण या कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणाऱ्या प्रकल्पासाठी 1200 कोटींची तरतूद या बजेटमध्ये आहे.
या बजेटला मुंबईसाठी एसी लोकल दिल्यात. याशिवाय लोकलच्या डब्यात प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही लागणार आहेत. मुंबईतल्या लोकल स्टेशनच्या विकासासाठी 1950 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे आणि रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेसाठी मुंबईमध्ये आता नव्या विभागाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई दिल्लीसह 9 मार्गांवर हायस्पीड गाड्या सुरू करण्यात येत आहेत. तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम याच वर्षी सुरू करण्यात येणार आहे. METP 3ची ही घोषणा देखील बजेटमध्ये करण्यात आली आहे. 6 मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. पनवेल कर्जत दुपदरीकरणासाठी 1,561 कोटी, त्याचबरोबर कळवा एलिव्हेटेड मार्गासाठी 428 कोटी मंजूर करण्यात आले. विरार डहाणू चौपदरीकरणासाठी 3,555 कोटी मंजूर करण्यात आले आणि लोकलच्या कोचेससाठी 565 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. रेल्वे बजेटवरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये आता पुन्हा धुसफूस पाहायला मिळते. या बजेटनं राज्याची निराशा केल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. तर हे बजेट शिवसेनेनं पूर्ण वाचलं नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. हे बजेट अपेक्षाभंग करणारं असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. बजेटमध्ये कोणतीही घोषणा केलेली नाही अशी टीका होते. रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काहीच नसल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्याप्रकरणी जनमंच NGOनं नागपूरच्या ACBकडे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण IBN लोकमतनं उघडकीला आणलं होतं. विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे हा घोटाळा झाल्याचं जनमंचनं तक्रारीत म्हटलंय. या प्रकल्पाच्या कामात पात्रता नसलेल्या कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचं जनमंचचं म्हणणं आहे. त्यांच्या समर्थनार्थ आता ACBकडे 3,134 पानांचा पुरावा सादर करण्यात आलाय. कुठलीही पात्रता नसताना या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं आणि इतकंच नाही तर प्रतिस्पर्धी कंपन्याही बनावट दाखवण्यात आल्या होत्या. या संदर्भातले हे पुरावे आहेत. ACBनं कारवाई केली तर हायकोर्टात परत जाण्याची यात मुभा आहे. जलसंपदा खात्यात पूर्वीच्या सरकारनं मोठा भ्रष्टाचार केलाय असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असते, पण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर विभागात कुणीच शिल्लक राहणार नाही असं धक्कादायक विधान काल महाजन यांनी केलंय. गोसीखुर्द प्रकल्पातल्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. 15 वर्षांच्या कारभारामुळे राज्यातली नोकरशाही आपल्याच बाजूची असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय. सध्याचं सरकार किती काळ टिकेल याची कोणालाही खात्री नाही असा टोला त्यांनी लगावलाय. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पवार यांनी काल शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हत्येच्या तपासाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं ते म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पोरकटपणाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी काल कोल्हापुरात ॲस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन उमा पानसरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. MIMचे नेते ओवैसींच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ओवैसींच्या सभेला परवानगी देऊ नये आणि सभेत जर ओवैसींनी प्रक्षोभक विधानं केली तर त्यांना अटक केली जावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. अनधिकृत पोस्टरबाजीमुळे ठाणे शहराचं होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. प्लॅनेट फ्रेंड्स संस्थेनं सह्यांची मोहीम राबवली आहे आणि हे निवेदन आयुक्त आणि महापौरांना दिलंय. पोस्टर्स आणि बॅनर्सच्या बाबत नियमावली तयार करण्यात यावी आणि भविष्यात तशी पोस्टर्स ठाण्यात लागू नयेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनीच हा टोलनाका बंद केल्याची घटना घडली आहे. कुठल्याही राजकीय पाठिंब्याशिवाय सुरू असलेल्या जनआंदोलनाचा हा मोठा विजय मानला जातोय. विविध संस्थांनी 3 दिवसांपासून टोल कर्मचाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन आंदोलन सुरू केलं होतं. सरकारी प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा या कार्यकर्त्यांचा इरादा होता. अखेर टोलनाक्यावरचे कर्मचारी नमले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांच्या पात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येतोय. मुंबई हायकोर्टानं वेळुकर यांच्या बाबतीत 2 आदेश दिलेत. जस्टिस हरदासानी यांनी वेळुकर यांची पात्रता तपासताना सर्च कमिटीनं ऍप्लिकेशन ऑफ माइंड केलेलं नाही असं म्हटलंय. शिवाय जस्टिस प्रभुदेसाई यांनी राज्यपालांना पुन्हा एकदा सर्च कमिटी नेमण्याचे आदेश दिलेत. वेळुकर या दोन्ही विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेत, ज्यावर आता सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. महापालिका हॉस्पिटल आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये बळींचा आकडा जो आहे तो आता 7 वर पोहोचलाय.
राज्यातल्या स्वाईन फ्लू आता पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि सरकारला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. स्वाईन फ्लूवरच्या ज्या औषधं आहेत त्याचा राज्यात पुरेसा साठा आहे असंही आरोग्यमंत्री म्हणालेत. पिंपरीमध्ये काल त्यांनी ही माहिती दिली. सुट्टीवरून कामावर वेळेत न परतल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात एका मजुराला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. कामावर वेळेत न येणाऱ्या सरदार सावंत या वीटभट्टी कामगाराला त्याच्या मालकानं मोटरसायकलला बांधून 300 फूट फरफटत नेलं. करवीर तालुक्यातल्या महे गावातली ही घटना आहे. पांडुरंग पाटील यांच्या वीटभट्टीवर सावंत गेल्या वर्षभरापासून काम करत होता. मालकाकडून 60,000ची त्यानं उचल घेतली होती. या रकमेच्या विषयावरून वीटभट्टी कामगाराला मोटरसायकलला बांधून 300 फूट त्यानं फरफटत नेलं. यात जखमी झालेल्या सरदार सावंत याच्यावर कोल्हापुरातल्या CPR हॉस्पिटलमध्ये आता उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करूनही अमानुष अत्याचार करणारा पाटील मात्र अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही. सततची नापिकी आणि डोक्यावरचं कर्ज या चिंतेमुळे हिंगोलीत एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. शिरड शहापूर इथल्या शामराव पारडे यानं राहत्या घरी सुविश घेऊन आत्महत्या केली. 30 गुंठे शेती आहे, पण दुष्काळामुळे शेतात काहीच उगवलं नाही. खायचं कसं आणि कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न समोर होता आणि मुलीच्या लग्नाची चिंताही. आणि याच तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली. बेळगावातल्या जाधव नगरामध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं पेपरच्या भीतीनं आत्महत्या केली आहे. फिलिक्स शाळेमध्ये 10वीत शिकणाऱ्या मंथन भांडगे या विद्यार्थ्यानं हिंदीचा पेपर कठीण जाण्याच्या भीतीनं 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. केबल वॉर आणि देशी दारूच्या दुकानाच्या वादातून झालेल्या हाणामारी दरम्यान मिरज शहरात गोळीबार झाला. सांगली महापालिकेच्या मिरज कार्यालयाच्या आवारात दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. या महापालिकेच्या मिरज कार्यालयात दारूच्या दुकानाची तक्रार करायला गेलेल्या विशाल राजपूत आणि संजय देसाई यांच्यात बाचाबाची झाली आणि ज्यावरून विशालनं हवेत गोळीबार केला. या प्रकरणी दोघांवर, जे राजपूत भाऊ आहेत त्यांच्यावर आणि संजय देसाई या केबल व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात 2 जणांनी पोलिसांनी साक्षीसाठी आणलेल्या 2 आरोपींवर हल्ला केलाय. हनी तिवारी आणि छोटू तिवारी या 2 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात साक्ष देण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी आणलं होतं. त्यावेळी या दोघांसोबत जुने दुश्मनी असणाऱ्या मोहम्मद साबीर हा सुद्धा साक्षीसाठी आला होता. त्यावेळी या दोघांवर त्या व्यक्तीनं वस्त्रानं हल्ला केलाय. दोन्ही आरोपींना हात आणि कमरेला दुखापत झाली आहे. आरोपी मोहम्मद याला सदर पोलिसांनी अटक केली आहे. बघत की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या. UPA सरकारच्या काळात मंजूर झालेल्या भूसंपादन कायदा सदोष होता अशी टीका काल अरुण जेटली यांनी राज्यसभेत केली. इतकंच नाही तर या कायद्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कायद्यामुळे पाकिस्तानला सीमेलगतच्या महत्वाच्या संरक्षण प्रकल्पांची माहिती मिळवणं शक्य झालं असंही जेटली म्हणाले. भूसंपादन अध्यादेशासह कोणताही अध्यादेश मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल स्पष्ट केलं. या संदर्भातला निर्णय संसदेलाच घेऊ देत असंही ते म्हणालेत. पण ही संबंधित विधेयकं संसदेत चर्चेसाठी आल्यानंतर त्यावरच्या सूचनांचा विचार करायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी काँग्रेसवर दुटप्पीपणाचा त्यांनी आरोप केला. ही विधेयकं मंजूर करून घ्यायला सरकारला काहीही अडचण येणार नाही, कारण सर्व मित्रपक्ष सरकारच्या बाजूनं आहेत असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला. PDPचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद येत्या रविवारी सकाळी 11 वाजता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. जम्मूमध्ये हा शपथविधीचा सोहळा पार पडतोय. PDP आणि भाजपनं आपापसातले मतभेद दूर केलेत आणि किमान समान कार्यक्रमावरही दोघांमध्ये सहमती झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकजिन्सीपणे पक्षाचं काम करतात असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोनिया यांच्या जवळच्या असणाऱ्या काँग्रेसमधल्या जुन्या नेत्यांना कंटाळून राहुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सुट्टी घेतल्याची चर्चा होती, पण काँग्रेसमध्ये कोणतीही दुफळी नाही असं पक्षाचे प्रवक्ते राजीव गौडा यांनी काल म्हटलंय. BCCIच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचं पवार यांनी सांगितलंय. N. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. त्यामुळे आता शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असा अंदाज व्यक्त होत होता. शरद पवार याआधी 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते.
आयसिसच्या अनेक दहशतवादी व्हिडिओजमध्ये असणाऱ्या ब्रिटिश उच्चार असणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. या दहशतवाद्याची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी लंडनमध्ये वाढलेल्या एका युवकाशी मिळती जुळती आहे असं इथल्या एका मुस्लिम गटाचं म्हणणं आहे. जिहादी जॉन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दहशतवाद्याचं खरं नाव मोहम्मद इम्वाजी आहे असं हे वृत्त प्रसिद्ध झालंय. त्याचा जन्म कुवेतमध्ये झाला होता आणि त्याचं शिक्षण वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीत झालं. त्याला ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणांनी त्याच्या मायदेशी म्हणजे कुवेतमध्ये जायला प्रतिबंध केल्यामुळे तो नाराज होता. कुवेतमध्ये त्याचं लग्न करायचं ठरवण्यात आलेलं होतं. त्यानं आपली नाराजी केज या मुस्लिम संघटनेच्या असीम कुरेशी यांच्याकडे व्यक्त केली होती. मोहम्मद एक मितभाषी उदार अंतःकरणाचा मुलगा आहे असं कुरेशी यांनी म्हटलंय. ब्रिटिश गुप्तहेर संघटनांनी या ब्रिटिश मुस्लिम तरुणांची कारण नसताना कठोरपणे वागणं टाळावं असंही त्यांनी म्हटलंय. युक्रेननं या आठवड्यात गॅस पुरवठ्याचे पैसे दिले नाहीत तर आम्ही युक्रेनचा गॅस पुरवठा थांबवू असा इशारा रशियाच्या गॅसप्रॉम या सरकारी कंपनीनं दिलाय. रशिया आणि युक्रेनमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या करारानुसार युक्रेनला गॅस पुरवठ्याचे पैसे आधीच द्यावे लागतात. युक्रेननं दिलेल्या रकमेतून पुढचे 3 ते 4 दिवस हा गॅस पुरवठा होऊ शकेल असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. पण रशिया गॅस पुरवठा कधी थांबवेल हे त्यांनी सांगितलेलं नाही. आर्थिक डबघाईला आलेल्या युक्रेनला गॅस पुरवठ्याची किंमत देऊ शकण्या युक्रेन आता ही किंमत देऊ शकेल अशी शक्यता कमी आहे. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डची लष्करी कवायत काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पर्शियन आखाताजवळ या कवायती सुरू आहेत, ज्याची दृश्य इराणच्या सरकारी चॅनल्सनं दाखवली आहेत. इराणचं रेव्होल्युशनरी गार्ड हे सैन्याव्यतिरिक्त असणारं लष्करी दल आहे. या दलात 2 लाख सैनिक आहेत. या सुमारास दरवर्षी या रेव्होल्युशनरी गार्ड लष्करी कवायतींचं आयोजन केलं जातं. नायजेरियाच्या लष्करानं बागा हे नाव बोको हराम या दहशतवादी गटाकडून जिंकून घेतल्याचा दावा केलाय. या गावचे रहिवासी पुन्हा त्यांच्या घरी परतू शकतात असं लष्कराचं म्हणणं आहे. आम्ही बागामध्ये जिंकलो आहोत आणि भविष्यात आम्ही बोको हरामकडून आणखी शहरं जिंकून घेऊ असं नायजेरियन लष्कराचे लेफ्टनंट जनरल केनेथ मिनिमा यांनी म्हटलंय. बागा गावावरच्या हवाई हल्ल्यादरम्यानचा व्हिडिओही नायजेरियन लष्करानं प्रसिद्ध केलाय. बघूयात स्पोर्ट न्यूज. वर्ल्ड कपमध्ये आता काल श्रीलंकेनं बांगलादेशचा दणदणीत पराभव करत 92 रन्सनं हा विजय प्राप्त केला. टॉस जिंकून लंकेनं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून बांगलादेशच्या बॉलर्सचा समाचार त्यांनी घेतला. लाहिरू थिरिमानेनं शानदार हाफ सेंचुरी केली. 52 रन्स केले त्यानं आणि त्यावर कळस चढवला तो दिलशान आणि संघकारानं लौकिकाला साजेशी कामगिरी केली. दिलशानने 146 बॉल्समध्ये 22 फोर ठोकत 161 रन्स केले. संघकारानं त्याला उत्तम साथ दिली. शानदार सेंचुरी केली. संघकारानं 76 बॉल्समध्ये 13 फोर आणि एका 6 ठोकत 105 रन्सची कमाई केली. लंकेनं बांगलादेशसमोर विजयासाठी 333 रन्सचं बलाढ्य टार्गेट उभारलं, पण बांगलादेशच्या एकाही बॅट्समनला ही कमाल करता आली नाही. साबिर रहमाननं हाफ सेंचुरी केली, पण तो टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. तिलकरत्ने दिलशाननं हा विजयाचा मोठा वाटा उतरला, कारण दिलशाननं फटकेबाजी करत बांगलादेशच्या आक्रमणातली हवा काढून टाकली. 146 बॉल्समध्ये 22 फोर ठोकत त्यांनी 161 रन्स केले. गेल्या संपूर्ण वर्षात श्रीलंकेच्या सिनियर खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे आणि तोच फॉर्म टिकवत दिलशाननं प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारे हा इशारा दिलाय. तिलकरत्ने दिलशाननं 161 रन्स केले, पण त्याला कुमार संगकरानं साथ दिली, कारण संयमी आणि आक्रमक बॅटिंग करत शानदार सेंचुरी ठेकली आणि यामध्ये खणखणीत 6 मारत 105 रन्सची त्याची कमाई होती. दिलशानला साथ देत स्ट्राईक रोटेट करत संगकारानं लंकेला 300 रन्सचा टप्पा पार करून दिला. वर्ल्ड कपमध्ये पहिल्या मॅचमध्ये काल अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा एका विकेटनं पराभव करत वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय मिळवला. टॉस जिंकून अफगाणिस्ताननं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. शापूर आणि दौलत झद्रानच्या तुफानी माऱ्यापुढे स्कॉटलंडचे बॅट्समन तग धरू शकले नाहीत. मॅट मचान आणि माजिन हकनं सर्वाधिक 31 रन्स करत स्कॉटलंडला 200 रन्सचा टप्पा पार करून दिला. अफगाणिस्तानतर्फे झद्राननं 4 आणि दौलत झद्राननं 3 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती. सुरुवातीलाच त्यांना दणके बसले. जावेद अहमदी आणि शमीउल्लाह शेनवरनं शानदार फटकेबाजी करत अफगाणिस्तानची इनिंग सावरली. अहमदीनं हाफ सेंचुरी केली, तर शेनवरीची सेंचुरी फक्त 4 रन्सनी हुकली. त्यानं 96 रन्स केले. स्कॉटलंडनं अफगाणिस्तानला चांगलं झुंजवलं. शेवटपर्यंत ही मॅच रंगली, ज्यामध्ये अफगाणिस्ताननं स्कॉटलंडवर एका विकेटनं विजय मिळवला.
लंकेनं बांगलादेशचा दणदणीत पराभव करत ग्रुप ए मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा पराभव करत 5वं स्थान टिकवून ठेवलं. लंकेच्या खात्यात सध्या 4 पॉईंट्स आहेत आणि न्यूझीलंड 6 पॉईंट्ससह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया 3 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लंकेकडून पराभव पत्करावा लागला असला तरी बांगलादेशनं 4था क्रमांक कायम ठेवलाय. बांगलादेशच्या खात्यात सध्या 3 पॉईंट्स आहेत. वर्ल्ड कपमध्ये आज महत्वाची मॅच आहे. ग्रुप बी मध्ये सध्या चुरस निर्माण झाली आणि त्याचाच पुढचा मुकाबला आज आहे. सिडनीमध्ये साऊथ आफ्रिकेला आव्हान द्यायला सज्ज आहे ती वेस्ट इंडिजची टीम. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता ही मॅच होईल. साऊथ आफ्रिकेला गेल्या मॅचमध्ये टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागलाय आणि त्यामुळे विजयी कामगिरी करण्यासाठी साऊथ आफ्रिका आतुर असेल. वेस्ट इंडिजनं गेल्या मॅचमध्ये झिम्बाब्वेचा अक्षरशः धुव्वा उडवलाय. क्रिस गेलच्या वादळामुळे झिम्बाब्वेला नेस्तनाबूत केलं होतं त्यांनी आणि त्यामुळे गेल्स आणि विंडीजचा तडाखा आता आफ्रिकेलाही बसणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज 5 वेळा आमने-सामने आले. दक्षिण आफ्रिकेनं याआधी 3 वेळा बाजी मारली आहे, विंडीजनं 2 वेळा. विंडीजनं साऊथ आफ्रिकेचं आव्हान वन डेमध्ये नेहमीच त्यांना भारी पडलेलं आहे. 2007 पासून या दोन्ही टीम्स तब्बल 17 वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत. त्यातल्या 16 मॅचेसमध्ये आफ्रिकेनं विजय मिळवलाय. एका मॅचमध्ये विंडीज विजयी झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समन आणि बॉलर्सचा विंडीज विरुद्धचा रेकॉर्डही खूप चांगला आहे आणि त्यामुळे या मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेचं पारडं जड मानलं जात आहे. ग्रुप बीच्या पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजची मॅच म्हणूनच महत्वाची आहे, कारण विंडीज फॉर्ममध्ये आहे. पॉईंट टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विंडीजनं ही मॅच जिंकली तर थेट ते पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ शकतात. पण जर साऊथ आफ्रिकेचा या मॅचमध्ये पराभव झाला तर आफ्रिकेसाठी ही चिंताजनक परिस्थिती होऊ शकते, कारण भारताकडून झालेल्या पराभवामुळे पॉईंट टेबलमध्ये बढत घ्यायची असेल तर साऊथ आफ्रिकेला विजयाची नितांत गरज आहे. युएफए चॅम्पियन्स लीगमध्ये आर्सेनलला धक्का बसलाय, कारण क्वार्टर फायनलमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न धुसर होत चाललंय. घरच्या मैदानावर मोनॅकोनं आर्सेनलचा 3-1 पराभव करत दणका दिलाय. राऊंड ऑफ 16च्या पहिल्याच फेरीत आर्सेनलला हा दणका बसलाय. आर्सेनलचा डिफेन्स भेदत आणि आक्रमक खेळ करत मोनॅकोनं आर्सेनलला धूळ चारली आहे. जर्मनीच्या बायर लेव्हरकुसेन क्लबनं क्वार्टर फायनलच्या रेसमधलं आपलं स्थान कायम ठेवलंय. घरच्या मैदानावर त्यांनी स्पॅनिश चॅम्पियन अॅटलेटिको माद्रिदला 1-0 पराभवाचा धक्का दिलाय. दोन्ही टीम्सनं आक्रमक खेळ केला. अनेकदा दोन्ही टीम्सना गोल करण्याच्या संधी मिळत होत्या, पण 57व्या मिनिटाला हॅकिननं गोल करत लेव्हरकुसेनला विजय मिळवून दिला. आज शुक्रवार आहे. 3 सिनेमांचे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. मराठी सिनेमा आहे रझाकार. सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा हैदराबाद मुक्ती संग्रामावर बेतलेला आहे. तर बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर घेऊन येतोय अब तक 56-2. याशिवाय दम लगा के हैशा हा विनोदी सिनेमा देखील तुमच्यासाठी एक पर्याय आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे अशी दमदार कास्ट असलेला मितवा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसता तरच नवल, कारण सिनेमाची गाणी प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाली होती. बाजूची जादू फारशी चालली नाही आणि 13 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या मितवानं गर्दी खेचण्यात यश मिळवलंय. नुकत्याच सिनेमाच्या कलाकारांनी अंधेरीमध्ये एका शानदार पार्टीचं आयोजन करून आपला हे जे यश आहे ते साजरं केलं. चेन्नई एक्सप्रेस नंतर रोहित शेट्टी आणि शाहरुख खान पुन्हा एकत्र येत आहेत एका नव्या सिनेमात. हा सिनेमा म्हणजे चलती का नाम गाडीचा रिमेक असल्याची चर्चा आहे. शाहरुखसोबत काजोल किंवा कॅटरीना कैफ असेल आणि वरुण धवन किंग खानचा छोटा भाऊ असेल असं कळतंय. या सिनेमात 17 मोठे कलाकार असणार आहेत. ते फक्त एकदा गाण्यापुरते नाहीत, पण प्रत्येकाची एक वेगळी भूमिका या सिनेमात असेल असं म्हटलं जात आहे. संजय लीला भंसालीचा बाजीराव मस्तानी 18 डिसेंबर 2015ला रिलीज होणार आहे. रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण अशी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाबद्दल उत्सुकता खूप आहे. रणवीर आणि प्रियांकाचे काही सीन्सही आता शूट झालेले आहेत. आता दीपिकाचं शूटिंग सुरू व्हायचंय. बघूया तर संजय लीला भंसाली यांची जी रिलीजची डेडलाईन ते पाळू शकतात की नाही. आमिर खान आणि किरण राव एका जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत. नेहमी जाहिरातीचं शूटिंग 2 ते 3 दिवस चालतं, पण या जाहिरातीचं शूट फक्त 1 तास आहे आणि त्यासाठी आमिर खानला मिळणार आहेत 2 कोटी रुपये. आमिर आणि किरण एकत्र असल्यानं या जाहिरातीचं वजन नक्कीच वाढणार आहे. शाहरुख खानच्या इंडिया पूछेगा सबसे शाना कौन या रियालिटी शोची बरीच चर्चा आहे आणि त्याच्या शोमध्ये त्याचे खास मित्र हजेरी लावून गेलेत. करण जोहर, फराह खान, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट यांच्यासोबतचं शूट झालेलं आहे आणि किंग खाननं एक फोटो देखील त्याचा ट्विट केलाय.
शाहिद कपूरचा बालपणीचा फोटो काही वर्षांपूर्वी त्यांनी ट्विट केला होता आणि आता फराह खाननं तिच्या लग्नाच्या वेळचा कार्यक्रमाचे फोटो देखील ट्विट केलेत, ज्यात ऋतिक रोशन आणि अर्जुन कपूर दिसतात. अर्जुनच्या फोटोकडे पाहून त्यानं किती मेहनत घेतली वजन कमी करण्यासाठी हे स्पष्ट होतंय. आलिया भटला आता आयटम सॉन्ग करायचंय. बार्बी गर्ल इमेजचा तिला कंटाळा आलाय आणि म्हणून तिनं नवीन प्रयोग करायला ती सरसावलेली आहे. हमटी शर्मा की दुल्हनियामध्ये सॅटर्डे सॉन्ग गाजलेलं होतं आणि त्यामुळे आलियाला आता सोलो आयटम सॉन्ग करायचंय, कारण या गाण्यामध्ये वरुण धवन भाव खाऊन गेला होता. आलियाची आयटम सॉन्ग करायची इच्छा ती सगळीकडे बोलूनही दाखवतेय. आता बघूयात कोणता दिग्दर्शक तिला यासाठी संधी देतो. केतकी माटेगावकरचा पहिला सोलो अल्बम आता केतकी मोठ्या दिमाखात रिलीज झालेला आहे. शंकर महादेवन यांच्या हस्ते हा अल्बमचं लॉन्चिंग पार पडलं. या अल्बममधल्या गाण्याचं संगीत केदार पंडित यांचं आहे. आज कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे आणि आपला मराठी दिन आज साजरा होतोय. बघूयात याच निमित्तानं काही स्पेशल स्टोरीज. सध्या सगळीकडे इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना ऍडमिशन मिळावी यासाठी पालक धडपडताना दिसत आहेत. अशामध्ये पुण्यात एक शाळा धडपडतेय ती मुलांना मराठीमधून आनंददायी शिक्षण देण्यासाठी. बघूयात या आगळ्या वेगळ्या शाळेची ही कहाणी. प्रत्येकाला दुसऱ्याला बाहेर ग्रहताऱ्यांच्या निर्मितीची गोष्ट सांगण्यात रंगलेला हा शाळेतला तास आणि धडा लिहिलाय याच वर्गातल्या एका विद्यार्थ्यानेच. बिग बँग झाला ना त्याचं होतं आणि पहिला मानव होमो हॅबिलसचा आम्ही बसवत होतो. सोप्या पद्धतीने शिकता यावं म्हणून आम्ही ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही नाटक बसवतोय आणि ते जे सगळं लिहिलेलं आहे ते मीच लिहिलंय. दुसरीकडे ही मुलं दुसऱ्या वर्गात काय सुरू आहे ते बघतायत. मध्येच गोष्टीची पुस्तकं वाचत बच्चे कंपनीचा अभ्यास सुरू आहे, तर मध्ये गोल बसून छान गप्पा मारत सुरू आहे इंग्रजीचा तास. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की ही स्वप्नातल्या शाळेची गोष्ट सुरू आहे का, पण ही आहे खरीखुरी शाळा. शिक्षण कसं दिलं जातं ते नावातच सांगणारी आनंद क्षण. जवळपास 10 वर्षांपूर्वी 4 मैत्रिणींनी एकत्र येत या शाळेची स्थापना केली. मुलांना अनौपचारिक वातावरणात शिकता यावं, कृतीतून शिकता यावं, अनुभवातून शिकता यावं आणि खेळत शिकता यावं. शिक्षणाचा ताण येऊ नये, त्या मुलाची जी त्याची स्वतःची एक कॅपॅसिटी आहे ती लक्षात घेऊन मुलाबरोबर शिकता यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेने माध्यम म्हणून जाणीवपूर्वक निवड केली आहे ती मराठी भाषेची. हसत खेळत मुलांना शिक्षण देणाऱ्या या शाळेवर पालकही खुश आहेत आणि विद्यार्थीही. मराठी शाळा मी पाहत होते माझ्या मुलीसाठी आणि मला बेसिकली मराठी माध्यमातच मुलीला घालायचं होतं. हे मराठी शाळा हे मराठी शाळेतल्या शाळांचा अनुभव या शिक्षकांना आहे. त्यामुळे मला ही प्रयोगशील शाळा ही खूप जेन्युइनली वाटली. आता 10वीत आहे तर त्यामुळे असं वेगळं काही अगदी वाटत नाही. फक्त जरा पुस्तकं किंवा अशा गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. आम्ही कधीच कुठली उत्तरं पाठही नाही केली. आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्या कशा वापरता येतील किंवा त्यांचं प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करता येईल हे विचार करून किंवा तसं वापर करून आम्ही प्रत्येक गोष्ट शिकतो. अर्थातच हे शिक्षण फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. या शाळेमध्ये फक्त अभ्यास होत नाही तर निवडणुका सुद्धा होतात बरं का. आणि यासाठी इथे स्थापना झाली आहे ती 2 पक्षांची. एक पक्ष आहे आजप तर एक पक्ष आहे आविप. आजप म्हणजे आनंदक्षण जनता पक्ष तर आविप म्हणजे आनंदक्षण विद्यार्थी पार्टी. आणि त्याचसाठीचा आश्वासनं आणि काय काय करणार हे पक्ष हे सांगणारा जाहीरनामा सुद्धा इकडे बघायला मिळतोय. अर्थात हे वेगळेपण पटकन स्वीकारलं जाणं अवघडच. त्यामुळे शाळेला अनेक अडचणींचा सामनाही करायला लागतोय. शासनाचं मराठी शाळांकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे ज्या अटी आहेत शाळा सुरू करण्याबद्दलच्या त्याही खूप जाचक आहेत की 1 एकर जागा हवी तर मराठी शाळाला परवानगी आहे आणि आत्ताच्या काळात आपण बघू तर 1 एकर जागा कुठेच मिळणार नाहीये. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं वातावरण असताना मातृभाषेतलं शिक्षण किती आनंदाचे क्षण देऊ शकतं हे दाखवणारं हे छोटंसं रोपटं. याचा वटवृक्ष होण्यासाठी गरज आहे ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच पाठिंब्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे.
सोशल मीडियावरचं चॅटिंग हे काही नवीन राहिलेलं नाही आणि चॅटिंगमधून सतत एकमेकांशी कनेक्टेड असलेल्या तरुणाईची भाषा नेमकी आहे तरी कोणती याबद्दलच जाणून घेऊयात. आपल्या स्मार्टफोनवरून चॅट करणारे हे तरुण, हे चित्र काही नवीन नाहीये. मात्र त्यांच्या चॅटिंगची भाषा आहे मराठी. त्यासाठी वापर होतो तो रोमन अक्षरांचा. आता आधुनिक काळात मुलांना मॉडर्न शिक्षण पद्धती आली असल्या कारणामुळे आता नाही एवढं वाटत आणि देवनागरी भाषेत टाईप करायला पण कठीण जातं. त्यामुळे इंग्लिशमध्ये कसं की तुम्ही अल्फाबेट शॉर्ट्समध्ये टाईप करून तुमचा मेसेज पोचू शकता समोरच्यांपर्यंत. हे माध्यम चांगलं आहे की एकमेकांशी इंटरोगेट होता येतं आणि कमी शब्दात जास्त अर्थ आपल्याला सांगता येतो, समोरच्यापर्यंत पोचवता येतो आपल्याला. मराठीमधून टाईप करायची इच्छा असली तरी अनेकदा त्यासाठी अडचणी येतात. बरं, याबद्दल या मुलांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. आपल्याला स्मार्टफोन्समध्ये देवनागरी स्क्रिप्ट ही उपलब्ध करून देण्यात आली आहे, पण आता एक नवीन प्रश्न आहे की आपण जर देवनागरीमध्ये एखाद्याला मेसेज पाठवला तो त्याला वाचता येत नाही. ते मराठी भाषा ही देवनागरीमध्ये वाचणं हे लोकांचं कमी झालेलं आहे. ते इंग्लिशमध्ये त्यांना जास्त पटकन वाचता येतं आणि ते लवकर कळतं. तर हा जो एक नवीन ट्रेंड आहे की मराठी शब्द हे इंग्लिशमध्ये त्यांचं स्पेलिंग लिहून लोकांना पाठवायचे आणि त्याच्यातून बोलायचं, तर हा एक म्हटलं तर एक वाईट पण आहे. पण त्याच्यातून एक गोष्ट अशी चांगली होते की आपली मराठी भाषा चालू आहे. काळाप्रमाणे मराठी भाषा बदलते आणि त्यात या मुलांना काहीही चूक वाटत नाही. जसं हिंदीचं इंग्लिश केलं, आपण इंग्लिश वर्ड यूज करतात आणि हिंदीमध्ये बोलतात, ते जसं इंग्लिश झालं तसंच मराठी ही इंग्लिश झाली आहे. इंग्लिशचे वर्ड यूज करतात, मराठी टाईप करतात, मराठी बोलतात. जर त्याला समजतं आपलं की आम्ही काय बोलतो, आम्ही काय कन्व्हर्सेशन करतो आहे, आम्ही काय कम्युनिकेशन करतो आहे. आधी आम्ही कम्युट करायचो, आता आम्ही कम्युनिकेशन करायचो. मग जर त्याला जमतं आहे, आपल्या दोघांना मीन्स कम्युनिकेशन चालू आहे, आपली जातं आहे. मराठी बदलली की बिघडली हा वाद घालण्यापेक्षा सध्याच्या स्मार्टफोनच्या युगातही ती टिकून आहे आणि तिचा वापर वाढतोय हे सत्य नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई. मराठीचा वापर कमी करायचा आणि दुसरीकडे अभिजात दर्जा देण्याचा आव आणायचा हे योग्य नाही असं मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानं काही फरक पडणार नाही असं परखड मतही त्यांनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मांडलंय. हे जे प्रेम आहे अभिजात भाषा करण्याचं, हे म्हणजे काय म्हणायचं, एक कॉम्प्लेक्सच आहे हा, की आपण घरात मराठी वापरत नाही ना, निदान ती अभिजात भाषा तरी होऊ द्या, असंच आहे ते. म्हणजे जसं स्त्रियांना जास्तीत जास्त अत्याचार करायचे आणि स्त्रियांना देवी म्हणायचं, असाच तो कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे. तर त्याच्यानी काही फार होणार नाही मराठीत फरक. म्हणजे मराठीचं जे अस्तित्व आहे ते आपले खेड्यापाड्यातले लोक, शेतकरी लोक किंवा एकूण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी वापरली जाते, तेच खरं मराठीचा वैभव आहे. हे अभिजात होण्यानी, ते ग्रँड मिळण्यानी आणि नुसतं ते मिरवण्यानी काही फरक पडणार. म्हणजे आता आधी ज्या अभिजात भाषांचा दर्जा ज्या भाषांना मिळालेला आहे तिथे तर काय ग्रेट फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. आणि हे तामिळ लोकांची जी सुरुवात झाली ती त्यांच्या त्या अट्टहासापायी झाली. तर तामिळ आधीपासून क्लासिकल आहेच, ती आली. आणि सगळ्याच भाषा आपल्या क्लासिकल आहेत. आमच्याकडे भाषाशास्त्रात असं म्हटलं जातं की भाषा ह्या सगळ्याच सुमारे 50,000 वर्षाची परंपरा असलेल्या आहेत, त्या कधीच बंद पडलेल्या नाही, तर त्या चालू आहेत ना. म्हणजे मराठीचं जे काही मूळ आहे ते 60,000 वर्षापासून चाललेलं आहे. असं नाही म्हणतात की ते इंग्रजी संस्कृतपासून आली आणि प्राकृतपासून आली, चुकीचं आहे. संस्कृत ही फार नंतर आली, प्राकृतही त्याच्यानंतर आली, त्याची नाव आहेत ही नुसती. आणि सगळ्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पण जाता जाता एका विशेष कार्यक्रमाची आठवण. आता नेमाड्यांच्या मुलाखतीतला आपण एक भाग बघितलात आणि भालचंद्र नेमाडे यांची ही जी मुलाखत आहे ती IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रेंनी घेतलेली आहे. जी पूर्ण मुलाखत आज आपण 12 वाजता पाहू शकता. पहा फक्त IBN लोकमत.